आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय तुफान मेल, काय झालं? काही नाही. काही नाही. मग आमच्या तुफान मेलचं तोंड यार्डात यायच्या आधी असं पडलेलं काय? गप ना रे. गप नारे. बाप रे. काय झालंय माझ्या लाडक्या बायकोला? काय झालंय? काही नाही. आई आता म्हणाल्या की बाळाचं मनावर घ्या. आई आईला पण ना मुक्ता, तू शांत राहा. तू उगाच या सगळ्या गोष्टीचा विचार करू नको, तुला त्रास होईल. तुला माहिती आहे ना आपल्या आईची सवय आहे, तिला कळत नाही कुठे काय बोलायचं ते. पण तू नको विचार करू, तू विसर सगळं. जाऊ दे, झालं. आपण नाही. पण आई काय चुकीचं म्हणाल्या? म्हणजे आपण दुसऱ्या बाळाचा विचार का नाही करायचा? हो, तसं नाही. तुला बाळ नकोय का आकाश? नाही, तसं काही नाहीये. पण मग काय? हे बघ, आपलं पहिलं बाळ गेलं म्हणून आपण दुसऱ्या बाळाचा विचार नाही करायचा असं नाहीये ना? हो, असं नाहीये. पण मग कसं आहे आकाश? हे बघ आकाश, तेव्हा घरची परिस्थिती थोडी वेगळी होती. बाळाला वाटलं असेल की मला ह्या घरात जायचं नाहीये, म्हणून कदाचित त्यानेच नियतीला सांगितलं असावं की मला बोलवून घे. पण आता या घरची परिस्थिती बदलली. आता बाळाला वाटेल या घरी यावंसं. त्यामुळे आपण बाळाचा विचार करायला काही हरकत नाही. आणि मला आपल्या बाळाचं स्वागत ना खूप आनंदाने, उत्साहाने करायचंय. आणि जेव्हा आता घरातले आजूबाजूला सगळे खुश आहेत, आनंदात आहेत, तेव्हा आपण बाळाचा विचार करायला काही हरकत नाही असं मला वाटतंय. तुझ्या मनाची जर का तयारी असेल तर माझी काहीच हरकत नाहीये. पण आपण थोडा वेळ द्यायला हवा. थोडं सेटल होऊया. आपली थोडी सेव्हिंग्ज असायला हवी. मला काय वाटतं माहितीये का मुक्ता, की जेव्हा आपलं बाळ या जगात येईल तेव्हा आपण त्याला प्रत्येक सुख, सगळ्या सुविधा देऊ शकतो इतका कॉन्फिडन्स आपल्या दोघांमध्ये असायला हवा. चालेल, तू म्हणशील तसा. जीभच करू तर तोंडाला कुलूप असं वागायला पाहिजे बाई. मी उगाच बोलून गेले भाई तिला. असं तर काही तू काय ठरवून मन दुखवलं का तिचं? नाही हो. मग काय चिंता करू नका, मी बोलेन तिच्याशी. आकाश, मुक्ता चिडली करे फार? काय बोलली तुला? तू काही बोललीस का तिला? अरे मी तिला बाळाबद्दल बोलले. म्हंटल घ्या आता मनावरती, तर रागवून निघून गेली बाबा. तू कशाला बोललीस तिला हे सगळं? म्हणून ती माझ्यावर चिडली. आता कळलं मला एवढी का चिडचिड करते ती माझ्यावरती. तुला काय गरज होती हे बोलायची मला सांग. तुला कळायला नको आई काय बोलायचं काय नाही बोलायचं ते? अरे चुकलं माझं. म्हणजे खूप चिडले का अगदी? खूप म्हणजे खूप चिडली ती. मला म्हणत होती ती की तू जाऊन आईला सांग. त्यांना कळत नाही कुठे काय बोलायचं, कसं बोलायचं, काही बोलत सुटतात त्या. तुला माहितीये ना याआधी काय झालंय ते?
मग तरी तुला काय गरज होती हा विषय काढायची? तुला कळायला नको का कुठे काय बोलायचं ते? नाही माझ्या ध्यानीमनी पण नव्हतं. मी सहज बोलून गेले. मला मुक्ते हे चुकलं बाई माझं. अगं तुला दुखवायचा येतो नव्हता माझा. मी असंच बोलले ग. आई अहो काय झालंय काय आणि कशाबद्दल बोलताय तुम्ही? नाही का तुला म्हंटल मी बाळाचं मनावर घ्या म्हणून तू चिडलीस ना. हो मी चिडले? हो. मी कशाला चिडू तुमच्यावर उगाच? तू नाही चिडलीस? नाही का चिडू उगाच? मग हा काय म्हणला काय काय म्हणाला? मस्करी करतो माझी मस्करी करतो फटके दिला मला माझ्यावरचे पण 2 फटके मारा. नको, लागतात तिच्या हात. लागू दे. नाही ग बाई नाही ग फटके नाही बाई. आता तुमच्या बाळाचे लाड करणार बाई मी. खूप मस्करी करतोस माझी. हा आता घ्या मनावरती. हा आई म्हणजे माझी काहीच हरकत नाहीये. पण हा तुमचा मुलगा तो म्हणतोय थोडा वेळ अजून थांबूया, सेटल होऊया आणि मग बघूया, विचार करू. हा म्हणतोय याचं ऐकते तू? याचं नाही ऐकायचं. सेटल बिटल काय ते नंतर बाई. नाही, आई, हा, ए गपरे. मला कळतंय सगळं. हा आधी बाळाचं मनावर घ्यायचं. माझ्यासोबत खेळायला, माझ्यासोबत गप्पा मारायला बाळ हवं बाई. आणि बर्फी आणि लाडू सोबत त्यांच्याशी पण खेळायला हवं. मग बुंदी चालेल नाही तर पेढा चालेल बाई. पण गोड बाळ हवं. हा? लाजली ग बाई. भाऊजी काय चुकलं सासूबाईंचं? अहो काय हरकत आहे बाळाचा विचार करायला? काय नाही काय इतक्यात नको ग वहिनी, उगाच नको तो विषय. बस झालं चल. अरे विषय नको म्हणजे? आई एकदम बरोबर बोलते. लाडू किंवा बर्फी बरोबर खेळायला एखादं भाऊ किंवा बहीण नको का? दादा नको, तुम्ही करा ना. तुम्ही तुमची कामं करा, उगाच छळू नका मला. हा मालक, अहो मुदत संपली नाही आमची अजून. आणि भाडं पण दिलं की गेल्या हप्त्यात. वहिनी भाडं पोचवलं ना आपण? हो. अरे आकाश, आधी माझं बोलणं तर ऐकून घे. तो सत्यशील दुकानाचा व्यवहार करणार म्हणून एकदम गायब झाला. तसं तो हे दुकान घेणार होता. सध्या त्याचा कुठेच पत्ता नाही. त्या सत्यशीलच्या नादाला लागून आम्हाला इथून हकलवणार होता तुम्ही. आमचं सगळं सामान बाहेर फेकणार होतात. काय झालं आता? कुठे गेला तुमचा सत्यशील? नाही मान्य आहे मला, चूक झाली खरी. पण जर तुम्ही आता दुकान रिकामं केलं तर मला निदान कलरिंग करून कुणाला दुसऱ्याला तरी दुकान भाड्याने देता येईल ना. त्यासाठी कलरिंग करण्यासाठी आलो. आम्ही कंटिन्यू करतो. मग चालेल. पण मग दुकानाच्या कलरिंगचं काय? मला काय गरज नाही वाटत आहे. काय रे? हा अशी काही गरज नाही वाटत आहे मला. अहो साहेब द्यावं का? हे आता नवीन सुरू केलंय. काम मिळालं तर 4 पैसे बी सुटतील. समीर, आपण रंग काढूया. तसंही आत्ताच नव्याने दुकान सुरू केलंय ना, मग रंग काढायला काय हरकत आहे? गोवी, कामाचा व्याप केवढा आहे. कलर काम कुठे काढत बसू आता मी? हा, आणि कलरिंगचं काम घेतलं तर कमीत कमी 1 आठवडा दुकान बंद ठेवावं लागेल. आत्ता काम सुरू केलं ना आपण. अहो साहेब, दुकान बंद ठेवायची काय गरज आहे? मी रात्री येत जाईन आणि एक भिंत करून जाईन. सकाळपर्यंत सगळं आवरून ठेवेन. तुम्ही दुकानातून कधी निघता ते सांगत जा, तसा मी येत जाईन. अहो वहिनी, तुम्ही तरी सांगा हो. हाताला काम मिळालं, माझी पोरं बाळं जेवतील आणि तुम्हाला दुवा देतील. समीर, आपण देऊया ना त्यांना काम. तसंही रंगकाम केल्यानंतर दुकान जरा छान होईल. आणि राणा येईल तेव्हा त्याला सुद्धा दुकान बघून छान वाटेल, नाही? ठीक आहे. तुमचा काय नंबर वगैरे आहे? हो साहेब, हे कार्ड घ्या. जेव्हा दुकान बंद कराल ना तेव्हा मला सांगत जा, मग मी येत जाईल. ठीक आहे. थँक्यू सर. काढ.
बोल रे. काम झालंय, आता फक्त मुहूर्त सांगा. तर राणाला कधी मारायचंय? लवकरच. असं समज की काउंटडाऊन सुरू झालाय. अरे वा, छान. दुकानाला रंग मारताय. छान छान. नाही पण मी काय म्हणतो समीरराव, हा रंग काढायला येणारा माणूस जर बरा असेल, म्हणजे मेहनती असेल, कामाला हलका असेल, तर आपण पण वर 2 खोल्या बांधायच्या आहेत, तेव्हा त्यालाच ते काम देऊ, रंग काढायचं. काय? 2 खोल्या? हो, वर आणखीन 2 खोल्या बांधायचं ठरवतोय. कशाला? कशाला म्हणजे काय, घरातला पसारा वाढतोय हे तुमच्या लक्षात येत नसेल, पण मी करतोय तयारी. हो. गोट्या, आता तुमची मुलं मोठी झाली की त्यांना काय अभ्यासासाठी तुम्ही काय म्हणता ते स्टडी रूम ती नको का? त्यांच्या खोल्या नको त्या ना. मग काय झालं? हा? मास्तर, विचार चांगला आहे बाई तुमचा. हं? पण आम्ही कायम इथं राहायचं बरं नाही दिसणार. म्हणजे काय हरकत काय? अहो, लोक काय म्हणतील बाई, नाही पडत्या काळामध्ये तुम्ही आम्हाला आश्रय दिला, इथं ठाण मांडून बसायचं का काय आम्ही? आशाला दिली ओसरी तर आशा हळूहळू हातपाय पसरी बाई, अशी नवीन म्हण पडेल. बाबा, आम्हाला कळतंय तुम्हाला वाईट वाटत असेल, पण मला असं वाटतंय की सगळं छान चाललेलं असताना आम्ही वेगळं झालो तर बरं आहे. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. काय आपल्या मुली आयुष्यभर आपल्या सोबत असाव्यात, समोर असाव्यात, हे बापाच्या नशिबात असतं कुठे म्हणा. काय म्हाताऱ्या मनाला भरल्या गोकुळाचा लढा लागला होता, पण या 4 भिंतीतच माझं एकटेपण ठरलेलं आहे, हे विसरलोच होतो. बाबा, तुम्ही सावकाश. या राणाशेष, या. बस बस बसतो मी बसतो. माझा सावकाश. काय विषय काय चालला होता? नाही काय नाही, हे दुकानाला रंग काढायचं काम काढलंय यांनी, त्याविषयी जरा बोलत होतो, बाकी काय नाही. अच्छा, वा वा वा. बर, चहा कोणी केलाय का? मी केला. अरे फार छान केलायस, फार छान केलायस. हो. बर, काय कांदे पोहे करायचे पण शिकून घे जरा. हा, पण तुझ्या कांदे पोह्याचा कार्यक्रम करायला काही हरकत नाही लवकरच, नाही का? नाही बरोबर आहे काका, शिकायलाच पाहिजे. तसंही आता तिचाच नंबर आहे, काय शेडणे पण. हा नाही पण चांगले, शिक हळूहळू सगळा स्वयंपाक शिक.
काय पेंटर बाबू, हा बोला ना शेठ. भिंती रंगवायच्या नादात महत्वाचं काम विसरलं नाहीत ना? हो नाही सगळं लक्षात आहे. माहिती आहे ना काय करायचंय? हो साहेब, सगळं सांगितलेलं व्यवस्थित लक्षात आहे. आता तुमचंच काम करायला घेतो. ओके गुड. हा ठीक आहे साहेब. हा त्या माणसाचा कायम द्वेष करत आलो. त्याच्याच बरोबर राहावंसं वाटू लागेल असं वाटलं नव्हतं कधी. असंच असतं, माणूस बदलला की त्याच्या आवडीनिवडीही बदलतात. आतापर्यंत ज्या माणसाचा राग येत होता त्याच माणसाबद्दल आपुलकी वाटायला लागते. आणि खरं सांगू, मला तुमच्यातला हा बदल खूप आवडतोय. ते सगळं ठीक आहे, पण इथं राहायचं म्हटलं तर आईला काय सांगू? परिस्थिती वाईट होती म्हणून इथे राहायला आलो. ते सगळं ठीक आहे, पण आता असं सगळं आईला सांगितल्यावर तिला ते पटणार नाही. म्हणजे तिला अवघडल्यासारखं होईल. तुम्ही सासूबाईंना काय समजवायचं याचा विचार नका करू, नका काळजी करू. सगळ्यांच्या मनासारखं होईल. हॅलो साहेब, तयारी केलंय, मारायचं ना नक्की? अरे सारखं सारखं काय विचारतोयस? तू मारणार आहेस म्हणून मी तुला पैसे देतोय ना. कन्फर्म ना? हो एकदम कन्फर्म. पण उद्या दुपारी मारलं तर चालणार नाही का? अजिबात नाही. काम ताबडतोब झालं पाहिजे. मी उद्या दुकानात यायच्या आधी काम झालं पाहिजे. हो साहेब, तुम्ही म्हणाल तसं, पण पैसे रोख लागतील आपल्याला मारायचे. म्हणजे कसं आहे, ऑनलाईनची झंझटच नको. हे बघ, तू तुझं काम कर, मी तुला पैसे रोख देतो. ठेव आता. हो साहेब, ठीक आहे. हा साहेब, तयारी केलंय, मारायचं ना नक्की? अरे सारखं सारखं काय विचारतोयस? तू मारणार आहेस म्हणून मी तुला पैसे देतोय ना. कन्फर्म ना? हो एकदम कन्फर्म. पण उद्या दुपारी मारलं तर चालणार नाही का? अजिबात नाही. काम ताबडतोब झालं पाहिजे. मी उद्या दुकानात यायच्या आधी काम झालं पाहिजे. हो साहेब, तुम्ही म्हणाल तसं, पण पैसे रोख लागतील आपल्याला मारायचे. म्हणजे कसं आहे, ऑनलाईनची झंझटच नको. हे बघ, तू तुझं काम कर, मी तुला पैसे रोख देतो. ठेव आता. हो साहेब, ठीक आहे. हा आम्ही कायम इथं राहायचं बरं नाही दिसणार. नाही, पडत्या काळामध्ये तुम्ही आम्हाला आश्रय दिला, इथं ठाण मांडून बसायचं का काय आम्ही? बाबा, आम्हाला कळतंय तुम्हाला वाईट वाटत असेल, पण मला असं वाटतंय की सगळं छान चाललेलं असताना आम्ही वेगळं झालो तर बरं आहे. घ्या. कसला विचार करताय मास्तर? नाही, मुली इथे राहिल्या असत्या तर बरं झालं असतं, हाच विचार करताय ना? हो, बापाच्या मनात असंच असतं ना. आपल्या मुली सुखी राहाव्यात, कायम आपल्या डोळ्यासमोर असाव्यात असंच वाटत राहत प्रत्येक बापाला. पण जननी तर तशी आहे ना अशाला ताई. म्हणतात ना, संसाराच्या चाकामध्ये
आधी बाईचं माहेरच भरडलं जात. काय पर्याय नसतो त्याला. नाही, तुमची घालमेल कळते हो मला. आणि ना माझी इथं राहायला काही हरकत नाहीये, पण मुलांना काय वाटेल ते कळत नाहीये मला. म्हणजे लोक जर उलट सुलट बोलली तर त्यांचा स्वाभिमान दुखावला जाऊ नये एवढंच वाटतं. आणि या घरातलं आनंदी वातावरण, खेळकर वातावरण याला कुणाची दृष्ट लागू नये. आपल्या घरातल्या माणसांना कुणी काहीही बोलू नये असं वाटतं. नाही, तुमचं म्हणणं कळतंय मला अशांतताई. म्हणूनच मी सुद्धा फार आग्रह धरणार नाहीये. फक्त भाऊ म्हणून एक विनंती करे की माझ्या मुलींना जेव्हा केव्हा वाटेल, त्या जेव्हा केव्हा म्हणतील तेव्हा जरा माहेरी पाठवत जा. बाई, म्हणजे त्यांचं एकट्याच माहेर आहे हे? माझं नाहीये? माझा भाऊ आहे बाई इथं. या घराची ना त्यांच्यापेक्षा मला आठवण येणार आहे जास्त. मीच येणार बाई राहायला इथे. अहो, या की या 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 या, मला तर आनंदच होईल.